भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात पावसाळ्यामध्ये वैनगंगा नदी काठावर असलेल्या गावांना पुराचा वेढा राहत असून यामध्ये शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली राहते। त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा उत्पन्न होत नाही। म्हणून गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातील शेळी उपसा सिंचन सुरू करून पाणी सोडावे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाकरिता पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीला घेऊन शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरण विभागात येथे शांतता मार्गाने आंदोलन पुकारून निवेदन दिले आहे। आमची मागणी अशी आहे का गोसेखुर्दचा जो उजवा कालवा आहे 0 ते 30 पर्यंत याचा जवळपास 10 वर्षापूर्वीपासून काम 100% कंप्लीट झाला आहे। तर बीचमध्ये आम्हाला पाणी मिळत राहते उन्हाळीला आणि बीचमध्ये प्रशासनाकडून पाणी थांबवले जाते। पण प्रशासनाला आमची मागणी आहे की तुमचे जे चिल्लर कामं आहेत ते आमचे 3 महिन्या कालावधीत पूर्ण करून आम्हाला पाणी मिळू शकते। 26 जानेवारीपर्यंत जे पाणी सुटलं तर आमची उन्हाळीची फसल चांगल्यानं होते आणि बारिशची जे फसल आहे ते 100% होत नाही। कारण आमच्या इकडं पूरबुडीत क्षेत्र जास्त आहे, वैनगंगाच्या काठावर गावं आहेत, शेतं आहेत, त्यामुळे बुडीत क्षेत्रात जास्त गावं आहेत। शेतकऱ्यांची खूप मोठी बारिशमध्ये नुकसान होते, त्यामुळे आम्हाला उन्हाळीची खूप गरज आहे। किती हेक्टर शेती सिंचनाखाली होते उन्हाळ्यात? आत्ता जरी आमच्या उजव्या कालव्याला 0 ते 30 पर्यंत 900 हेक्टर शेतीला पाणी होईल आणि त्याच्यात शेळी उपसा सिंचन चालू झाला तर क्षेत्र वाढेल, अजून 400-500 हेक्टर क्षेत्र वाढेल। आमची मागणी आहे आपल्या क्षेत्रातील लोकांना उन्हाळी फसल मिळावी यासाठी आपल्या क्षेत्रात हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आहे, उन्हाळीच्या म्हणजे कॅनलच्या पाण्याखाली, तरी आम्हाला मिळावा। तसेच बरसातीला फसल योग्य न झाल्यामुळे काही आमच्या क्षेत्रातील रोजगार नाही, त्यासाठी आम्हाला त्या शेतीतून उत्पन्न काढून आम्ही आपला रोजगार निर्मिती करतो, हा आमचा हक्क आहे आणि या हक्कासाठी आम्ही लढू आणि आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा हे आम्ही मागणी करू। तर आजच्या निवेदनाची दखल घेत गोसेखुर्द उपसा सिंचन विभागाने दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।